पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता, त्यामध्ये कनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक यांच्यासाठी सरळ सेवेनुसार पदे भरली जाणार आहेत. मग त्यासाठी PCMC 2015चा ज्युनियर इंजिनियरचा पेपर माहीत असणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा PCMC 2015चा काही पार्ट कव्हर करणार आहोत. जर पूर्ण पेपर पाहायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब केलात तर तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येतील, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा इझिली मिळून जातील. तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न हा सर्वेइंग या विषयावर विचारला गेलेला आहे. प्रश्न पाहूयात. इन सर्वे वर्क अ वेल कंडिशन्ड ट्रँगल नो अँगल शुड बी लेस दॅन. तर सगळ्यात अगोदर वेल कंडिशन ट्रँगलची कन्सेप्ट जाणून घेऊया. वेल कंडिशन ट्रँगल म्हणजे असा ट्रँगल ज्यामध्ये कोणत्याही अँग्युलर मेजरमेंटमध्ये आलेला जो एरर आहे तो लेंथवर खूप कमी इफेक्ट करतो, असा ट्रँगल म्हणजेच वेल कंडिशन ट्रँगल आहे. आता या वेल कंडिशन ट्रँगलमध्ये नो अँगल शुड बी लेस दॅन 30 डिग्री अँड नो अँगल शुड बी लार्जर दॅन 120 डिग्री. म्हणजेच 30 ते 120 डिग्रीच्या मध्ये ज्याचा अँगल आहे अशा ट्रँगलला आपण वेल कंडिशन ट्रँगल म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1, नो अँगल शुड बी लेस दॅन 30 डिग्री. दुसरा प्रश्न पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगवर विचारलेला आहे. प्रश्न पाहूयात. द मॅक्झिमम परमिसिबल टोटल सॉलिड कंटेंट इन वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पजेस शुड नॉट एक्सीड. डोमेस्टिक पर्पजेससाठी मॅक्झिमम परमिसिबल टोटल सॉलिड कंटेंट किती असायला हवं? तर सगळ्यात अगोदर टोटल सॉलिड्स म्हणजे काय ते जाणून घेऊया. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स इज अ मेजर ऑफ डिझॉल्व्ड कंबाइंड कंटेंट ऑफ ऑल इनऑर्गॅनिक अन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं कंबाइंड कंटेंट प्रेझेंट इन लिक्विड, इन मॉलिक्युलर और मायक्रोग्रॅन्युलर सस्पेंडेड फॉर्म म्हणजेच टोटल सॉलिड्स आहेत. आणि टोटल सॉलिड्स जे आहेत ते फॉर डोमेस्टिक पर्पजेस शुड नॉट एक्सीड 500 ppm. आणि TDS कॉन्सन्ट्रेशन आर ऑफन रिपोर्टेड इन पार्ट्स पर मिलियन. युनिट आहे पार्ट्स पर मिलियन. शुड नॉट एक्सीड 500 ppm. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर C. नेक्स्ट क्वेश्चन आणखीन सर्वेइंगवर विचारलेला आहे. अ टाय लाईन इन चेन सर्वेइंग. इन शॉर्ट टाय लाईनवर क्वेश्चन आणि डेफिनेशन विचारलेली आहे. ऑप्शन्स पाहूयात. चेक्स द ॲक्युरेसी ऑफ द फ्रेमवर्क. ही जी सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे ते काम जे करते ती चेकलाईन काम करते. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे एनेबल्स द सर्वेअर टू लोकेट द इंटेरियर डिटेल्स विच आर फार अवे फ्रॉम दी मेन चेन लाईन. मेन चेन लाईनपासून जे इंटेरियर डिटेल्स आहेत ते लोकेट करण्यासाठी टाय लाईनचा वापर केला जातो. ऑप्शन नंबर C आहे फिक्सेस अप डायरेक्शन ऑफ ऑल अदर लाईन्स. मेन लाईन जी आहे, बेस लाईन जी आहे ती फिक्सेस अप डायरेक्शन ऑफ ऑल अदर लाईन्स. त्यामुळे ऑप्शन नंबर D यायचा तर काही प्रश्न नाही. ऑप्शन नंबर B हे आपलं करेक्ट आन्सर आहे. अ टाय लाईन इन चेन सर्वेइंग एनेबल्स द सर्वेअर टू लोकेट द इंटेरियर डिटेल्स विच आर फार अवे फ्रॉम दी मेन चेन लाईन्स. नेक्स्ट क्वेश्चन पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगवर. अन अरेंजमेंट फॉर बॅकवॉशिंग इज प्रोव्हाइडेड इन. बॅकवॉशिंगची अरेंजमेंट कोणत्या फिल्टरमध्ये किंवा टँकमध्ये प्रोव्हाइड केलेली असते? ऑप्शन्स आहेत स्लो सँड फिल्टर, त्यानंतर रॅपिड सँड फिल्टर, सेडिमेंटेशन टँक आणि ऑल ऑफ दी अबव. सगळ्यात अगोदर हे स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर हे फिल्ट्रेशनसाठी वापरले जातात. आणि सेडिमेंटेशन टँकमध्ये जो अननेसेसरी जे पार्टिकल्स आहेत ते बाय ग्रॅव्हिटी सेटल डाऊन होतात आणि वॉटर क्लिअर व्हायला मदत होते. आता रॅपिड सँड फिल्टरमध्ये बॅक वॉशिंग थ्रू क्लिनिंग केलं जातं. म्हणजे बॅक वॉशिंग काय आहे, ज्यामध्ये फ्लो ऑफ वॉटर इज रिव्हर्स्ड. वॉटरचा फ्लो जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फ्लो होतो. ट्रीटेड वॉटर बॅकला फ्लो होतं, जेणेकरून फिल्टर जे आहे ते क्लीन व्हायला मदत होते. त्यामुळे रॅपिड सँड फिल्टरमध्ये बॅक वॉशिंगची अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते.
नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मधून विचारलेला आहे. द मोस्ट कॉमनली यूज डिसइन्फेक्टंट फॉर ड्रिंकिंग वॉटर थ्रू आउट दी वर्ल्ड इज. डिसइन्फेक्टंट विचारलेला आहे. डिसइन्फेक्टंट म्हणजे अ सबस्टन्स दॅट डिस्ट्रॉयज बॅक्टेरिया अँड इज यूज्ड फॉर क्लिनिंग. आणि ओव्हरऑल वर्ल्ड क्लोरीन हा डिसइन्फेक्टंट वापरला जातो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन नंबर डी. सर्वेइंगचा क्वेश्चन. इन एनी क्लोज ट्रॅव्हर्स इफ सर्वे वर्क इज करेक्ट देन. फर्स्ट ऑफ ऑल ट्रॅव्हर्स दोन प्रकारचे असतात, क्लोज ट्रॅव्हर्स आणि ओपन ट्रॅव्हर्स. जेव्हा स्टार्टिंगची आणि एंडची लाईन एकमेकांना मीट होते तेव्हा क्लोज ट्रॅव्हर्स तयार होतो, आणि जेव्हा स्टार्टिंगची आणि एंडची लाईन मीट होत नाही तेव्हा तो ओपन ट्रॅव्हर्स राहतो. क्लोज ट्रॅव्हर्समध्ये सर्वे वर्क करेक्ट आहे हे आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा अल्जेब्रिक सम ऑफ लॅटिट्यूड शुड बी इक्वल टू 0. सेम तसंच अल्जेब्रिक सम ऑफ डिपार्चर शुड बी इक्वल टू 0. सम ऑफ नॉर्थिंग्स शुड बी इक्वल टू सम ऑफ साऊथिंग्स. हे तिन्ही ऑप्शन्स बरोबर असल्यामुळे ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन हायवे इंजिनिअरिंगमधून ट्रॅफिक इंजिनिअरिंगवर विचारला गेलेला आहे. द ट्रॅफिक कॅपॅसिटी ऑफ हायवे इज ऑलवेज ॲज कम्पेअर्ड टू ट्रॅफिक व्हॉल्यूम. ऑप्शन्स आहेत इक्वल, मोर, लेस. तरी सगळ्यात अगोदर ट्रॅफिक व्हॉल्यूम आणि ट्रॅफिक कॅपॅसिटी काय आहे हे जाणून घेऊया. ट्रॅफिक व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग अ प्री डिफाईन्ड लाईन इन अ युनिट पिरियड ऑफ टाईम. एका युनिट पिरियड ऑफ टाईममध्ये नंबर ऑफ व्हेकल्स एका प्री डिफाईन्ड लाईनवरून पास होतात म्हणजेच ट्रॅफिक व्हॉल्यूम आहे. इट इज नॉट मॅक्झिमम बिकॉज it is in general condition like there can be jam on road or there will be some potholes in road etc. मग ट्रॅफिक कॅपॅसिटी काय आहे? मॅक्झिमम ट्रॅफिक व्हॉल्यूम अंडर प्रिव्हेलिंग कंडिशन्स म्हणजेच फेवरेबल कंडिशन्स लाईक रोड कंडिशन इज गुड, नो जॅम ETC. ऑब्वियसली या ठिकाणी काही जाम नाही आहे, पॉटहोल्स नाही आहेत, रोड कंडिशन चांगली आहे, त्यामुळे ट्रॅफिक कॅपॅसिटी ऑफ हायवे इज ऑलवेज मोर दॅन ॲज कम्पेअर्ड टू ट्रॅफिक व्हॉल्यूम. नेक्स्ट क्वेश्चन सर्वेइंगमधून. इन अ सर्वे वर्क अन आर्बिट्ररी सरफेस विथ रेफरन्स टू विच इलिव्हेशन ऑफ पॉईंट्स आर मेजर्स अँड कम्पेअर्ड इज कॉल्ड ॲज. म्हणजे या ठिकाणी डेफिनेशन विचारलेली आहे. या 4 ऑप्शनमधून एका ऑप्शनची ही वर दिलेली डेफिनेशन आहे. सगळ्यात अगोदर लेवल सरफेसची डेफिनेशन पाहूयात. लेवल सरफेस इज द कंटिन्युअस सरफेस पॅरलल टू द मीन स्फेरॉइड ऑफ द अर्थ. हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे द सरफेस अलॉंग द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साइट इज कॉल्ड अ हॉरिझॉन्टल सरफेस. व्हर्टिकल सरफेस म्हणजेच द सरफेस विच इज इंडिकेटेड बाय प्लंब ॲट अ रिक्वायर्ड स्टेशन. आता डेटम सरफेस म्हणजेच असा आर्बिट्ररी सरफेस विथ रेफरन्स टू विच एलिव्हेशन्स ऑफ पॉईंट्स म्हणजे पॉईंट्सचे आरियल जे आहे ते मेजर आणि कम्पेअर केले जातात अशा सरफेसला डेटम सरफेस म्हणतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर 1. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगवर क्वेश्चन. In a sewerage network, a drop manhole is provided if. ड्रॉप मॅनहोल कोणत्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात? सगळ्यात अगोदर ड्रॉप मॅनहोलची कन्सेप्ट जाणून घेऊयात. ड्रॉप मॅनहोल म्हणजे इट इज द मॅनहोल ऑन सिवर लाईन. सिवर लाईनमध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. विच इज कन्स्ट्रक्टेड टू प्रोव्हाइड अ कनेक्शन बिटवीन हाय लेवल ब्रांच सिवर टू द लो लेवल मेन सिवर. इन शॉर्ट सिवर लाईनवर प्रोव्हाइड केलेला असतो. हाय लेवलला जर ब्रँच सिवर असेल तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतं. तर या डेफिनेशननुसार आपले ऑप्शन्स कुठले आहेत ते पाहूयात. अ सिवर ड्रॉप्स फ्रॉम अ हाईट. हाईटवरून ड्रॉप आहे सिवरला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे तो अ ब्रांच सिवर डिस्चार्जेस इन टू मेन सिवर ॲट अ हायर लेवल. तर सेकंड ऑप्शन जो आहे तो आपल्या डेफिनेशननुसार एकदम करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. द सिटी रोड्स विच आर मींट फॉर थ्रू ट्रॅफिक युजली ऑन अ कंटिन्युअस रूट आर नोन ॲज. डेफिनेशन विचारलेली आहे. सगळ्यात अगोदर पहिला ऑप्शन पाहूयात. कॅरिज वे.
कॅरेजवे म्हणजे रोडचा असा सरफेस विच इज मेंट फॉर व्हेहिक्युलर ट्रॅफिक. सगळ्याच प्रकारच्या ट्रॅफिक्स म्हणजे कॅरेजवेवरून पास होतात. त्यानंतर एक्सप्रेसवे म्हणजे हाय स्पीड हायवे असतो ज्यावरून हाय स्पीड व्हेकल्स पास होतात आणि सेंट्रलचे जी अथॉरिटी आहे ती एक्सप्रेसवेला हँडल करते. त्यानंतर आर्टेरियल स्ट्रीट म्हणजे असे रोड्स विच आर मेंट फॉर थ्रू ट्रॅफिक युजली ऑन कंटिन्युअस रोड म्हणजेच आर्टेरियल स्ट्रीट्स आहेत. आणि सब आर्टेरियल स्ट्रीट म्हणजे सिटी रोड्स आहेत पण आर्टेरियल स्ट्रीटपेक्षा खूप कमी ट्रॅफिक मोबिलिटी सब आर्टेरियल स्ट्रीटवर असते. त्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. तर अशा पद्धतीने आपण PCMCच्या एक्झाममध्ये आलेले सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कुठल्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन कळलं नसेल किंवा अडचण आली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये PCMCच्या पेपरचा नेक्स्ट पार्ट घेऊन.